मी साखर सोडलेले, मला रिझल्ट मिळाला. मी संध्याकाळी उशिरा खायचं बंद केलेलं तर मला चांगले रिझल्ट मिळाले. आणि आता मैदा सोडल्यानंतर तुम्ही अजून छान होणार आहे हे समजल्यानंतर मी मैद्याचे सगळे पदार्थ खायचे सोडून दिलं. आणि माहितीये, मैदा हा डिरेक्टली तुमच्या पोटावर येऊन बसतो फॅटच्या स्वरूपात आणि उशिरा खाल्लेलं अन्न हे तुमच्या पोटात पडून राहतं. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला हे सगळं नकोच वाटलं. मग काय, 7च्या अगोदर डिनर घेणे, गोड खायचं तर बंदच होतं, बाहेरचं खायचं बंद होतं, मैद्यापासून असणारे पदार्थ खायचं बंद होतं. हे सगळं छान चालू होतं कन्सिस्टन्सीने. मग जशी मी माहिती मिळवत गेले तसं समजलं की मला व्यायामाची सुद्धा गरज आहे अजून फिट होण्यासाठी. मग नंतर मी जिम जॉईन केलं आणि मग मी करत गेले आणि या सगळ्या कन्सिस्टन्सीचा मेळ धरून माझं पोट किंवा माझं वजन, माझ्या शरीरातलं फॅट कधी गेलं मला कळलंच नाही. मग या सगळ्या गोष्टी आनंदाने करत गेल्यामुळे मग ते डिसिप्लिन वाटली नाही. लाईफस्टाईल केव्हा बनली कळलंच नाही.